जनकी, या ड्रेसमुळे तुझं वय 40 वरून एकदम 20वर आलंय. युगंधरा सरतापेला ओळखतेस का? आणि अहिल्या असं नाणं आहे की एकदा बाजारात वाजलं सगळ्या किल्लेदारांच्या कानठळ्या बसणार. कशी दिसते मी? छान दिसतेस. तुमचं एक मोठं गुपित कळलं आम्हाला. तुमच्या आईच्या गावातली मैत्रीण तुमची चुकलं बरं का? तुमची बालमैत्रीण वनिता. काय नशीब आहे माझं, एक गोष्ट सरळ होत नाही. पण भाऊजींना हे सगळं कळलं कसं? त्यांनाही आत्ताच बोलायचं होतं. आता हे सगळं या बाईला कसं सांगू? आधीच चिडली असेल ही. हॅलो, युगंधरा मॅडम, मी अहिल्या किल्लेदार बोलते. किती वाजताची वेळ दिली होती तुम्हाला आणि आता किती वाजलेत? मॅडम, मला माहिती आहे मला खूप उशीर झालाय, पण मी काही मुद्दाम उशीर नाही केलाय. म्हणजे मी उगाच का उशीर करेन ना. ऍक्च्युली मी वेळेतच निघाले होते, पण तेवढ्यात हे बघ, तुला 10:58 पर्यंतची वेळ दिली होती. तुझी वेळ संपली आहे. आता तुझ्याशी बोलायला माझ्याकडे वेळ नाही. मॅडम पण जरा काय बाई आहे, हे ऐकूनही घेतलं नाही. पुन्हा सगळे माझ्या करिअरच्या मुळावर उठले. पण आता मी काय करू? आता मला कळतंय की भाऊजींना हे सगळं कसं कळलं. काय काय कळलं त्यांना? तू होतीस ना तिकडे सोमडेपणा करायला. लोकांचं बोलणं चोरून ऐकायला तुला खूप आवडतं ना. तूच सांगितलं ना सगळं भाऊजींना. तुम्ही काय कशाबद्दल बोलताय मला काही कळत नाही. आणि तुम्ही जाता इकडून, मला काही कळणार पण नाहीये. मी इथून अजिबात जाणार नाहीये. तुझी ना सगळी नाटकं कळतात मला. सगळं करून सवरून भोळा चेहरा करून म्हणायचं मला काहीच माहित नाहीये, मला काही कळतही नाहीये. मी ना तुला चांगलीच ओळखते. तूच भाऊजीला सगळं सांगितलंच ना. कुठून ही घाण आमच्या घरात आली ताई. माझं डोकं आता टाळ्यावर नाहीये आणि तुम्ही मला नीट ओळखलेलं सुद्धा नाहीये. जर मला ओळखलं असतात ना तर इतक्या वेळ तुम्ही इकडे थांबलाच नसतात, केव्हाच निघून गेला असतात. आणि तुम्हाला मी नीट सांगतेय, तुम्ही काय बोलताय कशाबद्दल बोलताय मला काहीही कळत नाहीये. त्यामुळे इथून आता निघून जा. माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. याहून वाईट भाषेत बोलेन. गावाकडच्या अस्सल शिव्या तुम्हाला नाही पचायच्या. मी परत परत सांगते, माझं डोकं आता ताळ्यावर नाहीये. त्यामुळे इथून निघा. आता माझेही हात दगडाखाली आहेत ना म्हणून. नाहीतर आपल्या विरोधात जाणाऱ्याला दूर कसं करायचं हे अस्सल राजकारण्यांना चांगलंच कळतं. तुला एक दिवस मी अशी रडवेन ना की ताई, काय झालं? अशी फेकाफेक कशाला करते येड लागल्यासारखं? तुला काय करायचंय? तुला कशाला आलात नसत्या चौकशा? इकडे कशाला आलाय? तू जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं का? माझं काम होतं म्हणून आलो इथं. काम? कसलं काम? पाठांतर घ्यायचं होतं. त्याचं काय आहे, आत्याबाई झोपलेत आणि अमृताताई गेली कॉलेजला. आणि आजकाल तसं पण तुला वेळ नसतो माझ्याशी बोलायला. जाऊ दे. थांब, आणते पुस्तक, घेते तुझं पाठांतर. नको, राहू दे आता. आधीच तू चिडलेली आहे आणि त्यात माझी कटकट अजून. गण्या, जास्त शहाणपणा करू नको, बस. कुठला धडा आहे? बघ 10वा. हा बघ.
गांधीजींच्या आत्मचरित्राचं नाव टिंबटिंब होतं. सत्याचे प्रयोग म्हणजे काय ग? अरे सत्याचे प्रयोग म्हणजे प्रयोग नाहीत. म्हणजे ते कायम सांगायचे ना की कायम खरं बोलायचं, कायम खरं वागायचं. त्यांनी शिकवलं होतं ना कधी खोटं बोलायचं नाही म्हणून. पण असं कसं? आपल्याला कधी ना कधीतरी खोटं बोलावंच लागतं. तू नाही का खोटं बोलत? हॅलो. हॅलो मॅडम, ओळखला का? नाही म्हणलं तुमची जरा चौकशी करावी. हा? आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीला 1,00,000 रुपये दिले. हे जर का नरसिंह दादांना जर का कळलं तर काय होईल? असा विचार करून करून चक्कर यायला लागली असेल ना? हा? अरे राग्या, नुसती बातमी ऐकून जानकीला चक्कर आली असेल तर लोक काय विचार करणार? म्हणजे दादाच्या आणि तिच्यामध्ये घडत तर काय नाही, चक्कर आली कशी, उलट्या होणार कशा? अलीकडे मायला त्याच्या जानकी वहिनी की हो. आता तुम्हाला कळलं मी का अस्वस्थ आहे ते? अहो तुम्ही काय किंवा मी काय, आपण सतत तिच्याबरोबर कॉलेजमध्ये असणार नाही आहोत. पण आत्याबाई, आपण जानकी वहिनींवर विश्वास ठेवायला पाहिजे. मी तिच्यावर अविश्वास दाखवत नाहीये, उलट मीच 10 वेळा माझ्या मनाला बजावतेय. माझ्या मनाचं येत आहे तसं घडू नये. घडणारही नाही. तुम्ही उगाच काळजी करताय. तुम्ही बाई असतात ना तर तुम्हाला कळलं असतं. या वयातलं मुलींचं भिरभिरतं मन. म्हणूनच मुली मोठ्या झाल्या, वयात आल्या की आई आणि बाप दोघांनाही कठोर व्हावं लागतं. आत्याबाई, साहेबांचंच म्हणणं आहे की नरसिंह तिचा उद्धारच करायला निघालाय. तिचं मन जाणून घेतलं पाहिजे म्हणे. मी जास्त जाणते तिचं मन. आत्याबाई, जानकी वहिनींकडून काही आगळीक घडली आहे का? नाही, तसं मनात सुद्धा आणू नका. जानकी खरंच निर्मळ आहे, पण पाण्यात पडल्यानंतर विरघळायचं किंवा नाही हे साखरेच्या नाही हातात राहत. ती विरघळतेच. मग साहेबांना तुम्ही बोललात का नाही? मी काही बोलले असते तर नरसिंहांनी जास्तच हट्ट केला असता. म्हणून माझं आता एक तुमच्याकडे काम आहे. आत्याबाई, सांगून तर बघा. आणखी एखादा मुलगा किंवा मुलगी त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन द्या, जानकीच्याच वर्गात. जानकी तिथे काय करते, कुठे जाते, कुणाशी बोलते, सगळी इत्थंभूत माहिती आपल्याला इथे मिळाली पाहिजे. आत्याबाई, हे म्हणजे जमणार नसेल तर आत्ताच सांगा. नाही, म्हणजे जमणार नाही असं नाही, पण हे मला बाकी काहीही ऐकायचं नाही आहे. ॲडमिशन झाली की मगच काय ते बोला. दैव देतं आणि कर्म नेतं असं झालंय माझं. कुठून यावं तसं सुचली आणि मी वनिताबाईंना मदत करायला गेले असं झालंय मला. पण कधीतरी शिकवलं होतं त्यांनी. कसंही असलं तरी गुरु होते त्या माझ्या, आणि त्यांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता कोण माणूस मला त्रास देतोय आणि त्यालाही कळलं कसं?
आर्यन, गेले काही दिवस तू डिस्टर्ब काय आहेस रे? नशीब आज तरी कळलं तुला. मला केव्हाच कळलं होतं, फक्त आज बोलून दाखवलं. जाऊ दे ना, तू तुझा प्लॅन सांग, काय करायचं आज? तू विषय टाळू नकोस, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सांग ना, काय झालंय? अमृता, आज बाकीचे विषय संपलेत वाटतं. नाही म्हणजे शॉपिंग, हॉटेलिंग, गॉसिपिंग. ए प्लीज हा, मी गॉसिपिंग कधीच करत नाही. नरसिंह व किल्लेदारांची मुलगी आहे मी. विसरलोच होतो. एनिवेज अमृता, आहे बघ, उगाच तुम्हाला प्रश्न विचारणार, मी काहीतरी उत्तर देणार, त्यापेक्षा तूच सांग ना, तुझ्या शॉपिंग मधून आज वेळ कसा काय मिळाला? सांगितलं ना, अरे माझी शॉपिंग नाही, मैत्रिणीच्या शॉपिंगला गेले होते. रमावतीची येते. मग तिला एकटीला जायला भीती वाटते होते. असं काय करतोस? मुंबईत नवीन आहे ना ती, मग एकटी कशी जाणार? तिला इथले रस्ते सुद्धा माहिती नाहीयेत. नशीब मी होते म्हणून. एकटीला पाठवलं असतं ना तर हरवलीच असती कुठेतरी. हॅलो कर्वे, बरं झालं तुम्ही फोन केला. मला अगदी महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचंय. नाही, सांगायची काही गरज नाहीये. माझं मॅडमशी आत्ताच बोलणं झालंय. म्हणजे मॅडम सुद्धा आहेत का तिथे? त्यांना फोन द्या ना. नाही, असं नाही देता येणार. म्हणजे कदाचित दिलाही असता, पण आज त्या बहुधा भडकल्यात तुमच्यामुळे. कर्वे, मला त्याबद्दलच त्यांच्याशी बोलायचंय. हे बघा, त्यांना सविस्तर मी सगळं समजावून सांगेन, पण कशाला उगाच आगीत फुंकर मारताय? हो, पण मग त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचणार कसा? मी पोहोचवला सुद्धा. अगदी हातापाया पडून शेवटचा चान्स मिळवलाय. पण काय? पण तुमच्याकडे अगदी थोडा वेळ शिल्लक आहे हो. लवकरात लवकर पोहोचा. म्हणजे खरं तर 1 मिनिटापूर्वीच तुमचा वेळ चालू झालाय. अहो पण तुम्ही केव्हा आलात? तुला काय झालं? अशी डोक्याला हात लावून का बसलीस? काही नाही. तुला बरं वाटत नाहीये का? गोळी देऊ का एखादी? मला बरं नसायला काय झालं? ठणठणीत आहे मी. जानकी, ठणठणीत माणसं डोक्याला हात लावून बसतात का? मग आजारी माणसं कशी बसतात तेही सांग मला. नका काळजी करू तेवढी. प्रत्येक माणसाला आपल्या जीवाची काळजी असते आणि माझा सगळा जीव तुझ्यात आहे. नका एवढा जीव लाव. का नको लावू? काही चुकीचं बोललो का मी? आजपर्यंत तुझ्या डोळ्यातून इतकं पाणी वाहून गेलंय की जर बांध घातला असता तर अर्ध्या मुंबईचा पाण्याचा प्रश्न सुटला असता. म्हटलं ना, नका एवढा जीव लाव. ते मी ठरवेन. त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? काय बोलायचं तुला? बोल. तुला डॉक्टरांकडे जायचंय का? नाही. मग काय बोलायचंय? आत्याबाई बोलल्या का काही? मला तुम्हाला असं सांगायचंय. बोला वागणेस. नार्वेकरांची केस?
त्याला आपल्या दाराशी सुद्धा उभं ठेवू नका. खोटेपणा केलाय त्याने. मला एक वेळ चुकणारी माणसं चालतात, पण फसवणूक करणारी नाही. आणि जर तो नाही समजला तर त्याला वेगळ्या भाषेत समजावा. नार्वेकर नावाचा एक कंत्राटदार होता. आधी खोटेपणा केला आणि मग खोटेपणा लपवण्याचा प्रयत्न केला. आता गळ्याशी आल्यावरती कबुली जबाब देतोय. काय अर्थ आहे अशा कबुली जबाबाला? त्याच्यासाठी मी मंत्र्यांकडे शब्दही टाकला होता. त्याला कोण समजावणार? खोटं बोलणारा माणूस एक दिवस असा पडतो की पुन्हा उभाही राहता येत नाही. जाऊ दे, आपण त्याच्याविषयी का बोलतोय? तू सांग, काय बोलायचं होतं तुला? काही नाही. जानकी, ठीक आहे, काहीतरी झालंय, पण असू दे. आजकाल मला काही गोष्टी न सांगताही कळतात. म्हणजे आजकाल जसं जसं कॉलेजला जाणं जवळ येऊ लागलंय तसं तसं तू जास्त डिस्टर्ब होऊ लागलीस. जाऊ दे, मी आता काहीही विचारणार नाही ज्यामुळे तुला टेन्शन येईल. आणि हल्ली मला बऱ्याच गोष्टी न सांगताच चांगल्या कळतात. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लीण सोन्याचं माझं कुंकू. रोज पूजिते, रोज जपिते, लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू. झालं. आत्ता कुठे महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं म्हटलं तर लगेच काळं मांजर आडवं आलं. नशीब आमचं. आमची काहीतरी दखल तरी घेतली तुम्ही. तुमच्याशी बोलायला मला अजिबात वेळ नाहीये. अहिल्यावहिनी, एवढ्या घाईघाईत निघालात तरी कुठे? तुम्हाला काय करायचं नसता चौकशा? यापुढे काय घरातून बाहेर पडताना तुमची परवानगी घ्यायची का? शेव, अहो या घराच्या मालकीन बाई आहात तुम्ही. नशीब माझं, एवढं तरी भान आहे आपल्याला. देवा, मला माफ कर. यांच्याशी खोटं बोलले, पण मी तरी काय करू? त्या माझ्या शिक्षिका आहेत आणि त्या खरंच चांगल्या आहेत. यांचा खूप आदर करतात. फक्त यांची सेवा करायला मिळावी ना म्हणून दवाखान्यामध्ये नर्सचं काम धरलं. पण आता मी काय करू? तूच सांग. त्यांना मदत करायला हवी होती ना. आता हे सगळं यांना सांगण्याची हिंमत कुठून आणू मी? आणि यांना तर खोटं बोलायला अजिबात सहन होत नाही. काय करू मी? तूच सांग. हॅलो, कोण बोलतंय? अहो तुमचा हितचिंतकच बोलतोय. हा नंबर थोडा यागळा आहे. हा आता खास तुमच्या सेवेसाठी रोज नवा नंबर असणार बघा. हा म्हणून तुम्ही आता फोन करायचाच नाही. आम्हीच तुमच्या सेवेत दाखल होणार. हा मी सुद्धा माझा नंबर बदलू शकते.
अहो पण लँडलाईन कसं बदलणार? अहो तुमच्या गेटवरच्या सिक्युरिटी पासनं ते बेडरूमच्या इंटरकॉम पर्यंत सगळे नंबर आम्हाला माहिती आहेत बघा. हा आता वनिताच्या कल्याणच्या घरचा पत्ता नरसिंहरावांना लँडलाईन वरच द्यावा लागणार नाही का? हा? बंद करते.